नमस्कार दर्शको, उजनी धरणाची सायंकाळी 6 वाजताची मोठी अपडेट आलेली आहे। उजनी धरणातून व विहीरमधून किती विसर्ग येत आहे ते आपण सर्व सविस्तर पाहणार आहोत। पंढरपूर येथील भीमा नदी पात्रामध्ये सध्या किती पाणी पातळी आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपण 18 मराठी चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा व मिळवत रहा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट। दौंडची आवक सकाळी साधारण 28,000च्या घरात होती, मात्र ती आता सध्या 6 वाजताच्या अपडेटनुसार 1,30,465 क्युसेक झालेली आहे। भीमा नदीमध्ये काल दिवसभरापासून पाणी सोडायला सुरुवात करण्यात आली होती। रात्री 8:30 वाजता मोठा विसर्ग सोडला होता 60,000 क्युसेकचा। पुन्हा रात्री तो वाढवला 11 वाजता 75,000 क्युसेकचा विसर्ग केला। आज सकाळी 9:30 वाजता तो 90,000 क्युसेकचा विसर्ग केला। यामध्ये वीज निर्मिती ही चालू होती 1600 क्युसेक्सने। तर दुपारपर्यंत वीर धरणातून प्राप्त माहितीनुसार 55,880 क्युसेकची आवक सुरू होती। आता मात्र उजनीतून 5:30 वाजता 1,10,000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे। यामध्ये 1600 क्युसेकचा विसर्ग जर बेरीज केली तर 1,11,600 क्युसेक्स उजनीमधून भीमा नदी पात्रामध्ये पाणी येत आहे आणि 55,880 प्लस 11,600 अशी जर बेरीज केली तर 1,67,400 क्युसेक्स एकूण बेरीज संगम येथे तयार होणार आहे सध्याच्या माहितीनुसार नीरा नरसिंगपूर येथे। यामध्ये सदर विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, तरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन भीमा प्रशासनाने केलेले आहे। आज दुपारपर्यंत पंढरपूर येथे नदीची पातळी ही 440 दुपारी 1 वाजता 440.85 मीटर होती। पुन्हा 4 वाजता ती 441.29 मीटर झाली व 5 वाजता ती 441.45 मीटर झाली, म्हणजे 66,130 क्युसेक्सचा प्रवाह नदीपात्रामध्ये सध्या सुरू होता 4 वाजेपर्यंत। तर पंढरपूर येथील इशारा पातळी ही 443 मीटरची असून धोका पातळी ही 445.40 मीटरची आहे। तर सध्या उजनीतून सीनामाडा योजना 180 क्युसेक्स, वीज निर्मिती 1600 क्युसेक्स, दहेगाव उपसा सिंचन योजना 80 क्युसेक्स, बोगदा 400 क्युसेक्स, कॅनॉल सध्या बंद आहे। तर उजनी धरणाची सध्याची टक्केवारी 6 वाजेपर्यंत 100.22% झालेली आहे। 100% आणि 22 पॉइंट झालेले आहे। पाणी साठा एकूण हा 117.35 TMC झालेला आहे। यातील उपयुक्त पाणी साठा हा 53.69 TMC आहे। अशाच प्रकारच्या पुढील व ताज्या अपडेटसाठी आपण चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा व मिळवत रहा पुढील महत्त्वपूर्ण अपडेट।